आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल मेथी मटर मलाई। आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी आपण एक उभा कांदा चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर थोडेसे खोबरे चिरून घ्यायचे आहे, त्यानंतर आलं चिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजत आला की मग त्यामध्ये आपण चिरलेले खोबरे टाकून घ्यायचं आहे। हे दोन्ही छान हलवून घ्यायचे आणि लालसर पडूपर्यंत भाजून घ्यायचे। लालसर पडल्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। ते भाजून घेतल्यानंतर आपण चिरलेला टोमॅटो त्यामध्ये टाकायचा आहे। टोमॅटो मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण त्यामध्ये काजूचे 5-6 तुकडे टाकून घ्यायचे। हे 1 मिनिट भाजून घ्यायचं। 1 मिनिट भाजून घेतल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तयार झालेले आहे आपले वाटण। त्यानंतर आपण मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून ही मेथी टाकून घ्यायची आहे। ही मेथी टाकून झाल्यानंतर ही भाजी छान हलवून घेऊन घ्यायची आहे। ही भाजी छान मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। ही भाजी शिजत आली की ती भाजी काढून घ्यायची आणि त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे, 1 चमचा जिरं टाकायचं आहे, त्यानंतर तयार केलेले वाटण टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर हे छान एकजीव करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। नंतर त्यामध्ये टाकायचे आहे हळद, त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला मॅगी मसाला आणि मग टाकायचा आहे मटन मसाला। हे पुन्हा एकजीव करून चांगले भाजून घ्यायचे आहे। तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यात लाल तिखट ॲड करायचं आहे आपल्या आवडीनुसार। हे पुन्हा एकजीव करून छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। ते भाजून घेतल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपण मटार टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर मग आपण शिजवून घेतलेली मेथीची भाजी त्यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे। हे पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटं त्याच्यावर ताट झाकून हे भाजी शिजवून घ्यायची आहे 5 मिनिटं। तर तयार झालेली आहे आपली भाजी आणि शेवटी टाकणार आहोत आपण त्यावर क्रीम। तर तयार झालेली आहे मेथी मटर मलाई।